सांगलीत आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून शिवप्रताप दिन साजरा करण्यात आलाय। सर्व शिवप्रेमी आणि धारकऱ्यांनी शहरातून शिवप्रताप दौड काढली होती। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या दौडीला सुरुवात झाली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिवप्रताप दौड काढण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थपासून ते कॉलेज कॉर्नर येथील अंबामातेच्या मंदिरापर्यंत दौडीचं आयोजन केलं होतं। शहरातील प्रमुख मार्गावरून आलेल्या या दौडीचे अनेकांनी स्वागत केलं। तर या दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अफजल खान वधाचे पोस्टर झळकवण्यात आले। आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शहाजी महाराज आणि त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांच्या इच्छापूर्ती केल्याने मातृ-पितृ इच्छापूर्ती दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातोय। अफजल खानाच्या वधाचा इतिहास तरुण पिढीला समजावा या उद्देशाने दौडीचं आयोजन केलं होतं। या शिवप्रताप दौडीत अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कॉलेज कॉर्नर पासून पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन या दौडीची सांगता झाली। आई तुळजाभवानी प्रसन्न गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजी यांना वंदन। आज शिवप्रताप दिन आजच्या तारखेला आजच्या तिथीला आजच्या दिवसाला दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाचं बोकड फाडलं आणि त्याचं मुंडकं आपल्या मातेला म्हणजे आई जिजाऊच्या चरणी अर्पण केलं। हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही आजच्या दिवसापासून अखंड संपूर्ण महाराष्ट्रावर इथनं पुढं शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं दौड काढून आई दुर्गामाती इथं प्रतिकृत अफजल खानाचं मुंडकं वाहिलं जाईल आणि तिथनं घोषणा देत परत आम्ही इथं शिवतीर्थावर येणार आहे। ही परंपरा आम्ही जोपासणार आहे। आज शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। जय भवानी।